27% ओबीसीला राहील आणि 10% आपण मराठा आणि कुणबी निलेमा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो. हा एक मार्ग. आपल्याकडे बांटे आयोगाने जो आवाज दिलेला आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे, तर 37% आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो. तुमच्या दृष्टीने जे कोणी असतील त्यांना बोलून आपण हे मार्ग, आणि मी तर म्हटलं 10 तारखेच्या आतही आपल्याला जे आर काढता येईल, म्हणजे जे आपण तयारी करतोय ना मुंबईची, त्याची काही गरज पडणार नाही. आणि तेच सांगण्यासाठी आज आलो तुम्हाला, असं काही फक्त बैठक लाव, आणि बैठक लावत नाही हीच माझी तक्रार आहे. म्हणजे ते बघायला तयार नाही, त्यांना माहित नाही. असं मी रोज बोलतो, गेले 7-8 वर्ष, म्हणजे बघा 2016 मध्ये माझे सगळे व्हिडिओ काढा तुम्ही, माझे सगळे 2018 मध्ये आणि 2020 मध्ये कालपर्यंत मी हेच सांगत होतो की आपल्याला मराठ्याला आरक्षण देता येते, आणि देता येते म्हणणारा ओबीसी नेता मी एकमेव मीच आहे. काय कारण हे मला माहिती आहे ना, कायद्याने देता येते, कायद्याने देता येते. त्याच्यामुळे हे मला बोलू तर त्या मुख्यमंत्र्याबरोबर, आणि ज्या लोकांचं मी नाव घेतलं, बारामुल्ला, भटके, त्यांचे सगळे नेते बसवतो त्यांच्या समोर. तो कोण घाबरता कशाला आहे तुम्ही? सगळ्यांचं तुम्ही जर सांगितलं ना, गावगाड्यात काही नाही. गावगाड्यात आपण एका ताटात जेवतो. गावगाड्यात म्हणजे मराठा कुणबी असो, मराठा असो, ओबीसी असो, एकामेकाच्या घरी आपण लग्नात जातो, एकामेकाच्या घरी म्हणजे आपले पोरं एका शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. काय हे वातावरण, हे दूषित वातावरण झालेलं महाराष्ट्रामध्ये, ते जर आपल्याला हे करायचं असेल, शांतता सुव्यवस्था आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे, तर मी असा एक प्रस्ताव तुमच्याकडे घेऊन आलेला आहे. त्यानंतर मी आणखी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो काही गोष्टी, ते तज्ज्ञांना त्यांना दाखवा सगळं. आणि जे तुम्हाला आता दाखवलं ना, 1% कमी जास्त होईल, त्याला 1%ला फारसं महत्व नाही, पण आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे. तुम्ही जे केलं इथपर्यंत आणलेलं आहे, हा जे आंदोलन, ते आंदोलन काहीतरी मिळवलं पाहिजे. आपण काहीतरी मिळूनच मागे हटायचं आपल्याला, आणि इथं थांबायचं नाही. परत हे झाल्यावर अनेक प्रश्न आहे, वंचिताचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, खूप लोकांचे प्रश्न आहे. हे तर निमित्त झालं की तुमचं नेतृत्व आम्ही स्वीकारलंय. तुमचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलंय, तुमचं नेतृत्व. फॉर्म्युलाचा आम्ही विचार करतो, अभ्यास करतो, तुम्हाला कळवतो. कारण कोणता विषय विचारांती व्हावा, डायरेक्ट झाले तर फसवणूक होत असते. नाही बिलकुल फसवणूक होणार नाही होत असते, असं म्हणतो. कोणता विचारांती अभ्यास पूर्ण करावा, त्या फॉर्म्युलाचा अभ्यास करावा, नंतर कळवावं. नसता उठलो लगेच हो कळवलं तुम्हाला, चला. मी तुमची फसवणूक करू शकत नाही कधी, कारण मला ती सवय, मी कोणाची फसवणूक नाही करू शकत. डायरेक्ट सांगू, नुसतंच म्हणायचं हो पाटला, त्याचा आम्ही वाचतो, त्याला बघतो, आणि नंतर तुमच्या आधी फॉर्म्युलाचा अभ्यास करू द्या. डायरेक्ट शब्द देणं आणि उगाच करणं. आता माझा तर फॉर्म्युला उघडच होणार आहे. तर मी काय एवढे दिवस सांगत होतो, आता त्याच्यावर मी लेखली, जनतेमध्ये जाईल. नाही, ते मराठा समाजाच्या किती हिताचं आहे. मराठा समाजाचा आम्हाला आमचं बोलू द्या, आम्हाला अभ्यास करू त्याच्यावर. आमचं आम्ही वाचन करतो, त्याचा वाचतो, आमचा किती फायदा आहे. कारण कोणी तोच बघतो, तुम्ही तोच बघणार आहेत. जसं की तुम्हाला वेगळा प्रवर्ग करायचा आहे, त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत वेगळा तुमचा प्रवर्ग होईपर्यंत 12 बोलवते दाराच्या पाठीशी आम्ही आहेत. धनगर बांधवांच्या सुद्धा आहेत, त्यांना पूर्ण त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत. आणि आपले काही प्रादेश अध्यक्ष आले होते बंजारा बांधवांचे, त्यांनी सांगितलं की आमची मागणी, म्हणलं आम्ही जर नाही शेवटपर्यंत राहिलो, तिथून पुढं शेवटपर्यंत लढायला राहू आम्ही तुमच्यासोबत. म्हणजे आम्ही सोबतच येत, फक्त ज्वलंत प्रश्न सध्या हे होईल याच्या पाठीशी सगळ्यांना निर्माण झाली. त्यावेळेस याचा तुमचं आम्हाला तुमच्या फॉर्म्युल्याचं थोडंसं आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, नंतर तुम्हाला कळवतो. आता हा म्हणणं म्हणजे तुम्ही असायला लागणार आहे, आम्हाला कळाना त्याच्यात काय आहे. त्या फॉर्म्युल्यात समाजाची फसवणूक नाही, पण वाचलं पाहिजे. या मतात तुम्ही माझ्यावर डायरेक्ट विश्वास टाकू नये. अगदी बरोबर, माझं तुम्ही सगळ्यांना दाखवून द्या, पण लवकर करा. मला आपल्या 10 तारखेच्या आपण जर केलं नाही, तारीख नाही सांगत, पण तुम्हाला मी वाचून कळवतो स्वतःहून करू. आपल्याला जेवढ्या लवकर करता येईल शासनाबरोबर आपल्याला तारीख जर टाळता आली. नाही, शासनाशी बैठक कधी लावतो माणूस, ज्यावेळेस आम्हाला
त्याच्यातलं गांभीर्य लक्षात आलंय, आम्ही वाचलंच नाही म्हणतो हो लावतो उद्या सकाळी आमची बैठक सरकार आम्हाला पटलंच नाही, नुसतं लावून समजून घ्या तुमचे तरी काय करावं आम्ही आणि आमची तरी काय करून घ्यावी. काहीच problem तुमचा फॉर्म्युलाचं थोडंसं आम्हाला वाचू द्या, आमच्या ते डोक्यात घुसू द्या काय आहे कसं आहे, मराठा समाजाचा याचा फायदा आहे का, आणि नंतर मग आम्ही ते तुम्हाला कळवतो. नंतर कळवतो, त्यानंतर बैठकीचं किंवा सरकारची काय बोलायला लावायचं तुम्हाला नाही लावायचं. हे आमचं कुठारी आहे त्याच्या झालेलं आहे. एक पेपर कटिंग होती ना, हे बघा हे गेल्या वर्षीचं नाही, वाचतो मी निवांत वाचतो. हे बघा मी निवांत वाचतो, ते लय मोठं आहे ना, तुझं 1 मिनिटाचं नाही ना आता विषय. नाही तुम्हीच ठेवा ते पेपर, हे दोन्ही तुम्हाला पूर्ण निश्चित आणि काही असेल परत पिढी काही असेल एक बैठक एक 2-3 प्रश्न आणि ते थांबू नका आता तुम्ही काय थांबायचं नाही ते. आंदोलन कोणी आलं तरी थांबत नाही, तर आम्ही याच्यावर वाचतो त्याशिवाय नाही. आधी त्यात आमचं इथे राठोड साहेब म्हणून ते दार बांधवांना फसवलं, खोटा हा म्हणून खरं हा म्हणावं, तसं आम्ही अभ्यास करून बाकीचा विषय. त्यांनी तुम्हाला फॉर्म्युला दिला, तुम्ही तो नाकारलाय. कोणी नाकारला? जरांगे पाटलांनी. नाही असं नाही. त्यांनी तुम्हाला त्यांना प्रश्न आहे, नाही नाकारला नाही हो, तुम्ही कसं नाकारला नाही, आम्ही बघू म्हणाले. बरं त्यांनी फॉर्म्युला तुमच्याकडे ठेवलेला आहे, तो अभ्यास करतो म्हणाला. अभ्यासची काय भूमिका आहे त्याच्या संदर्भात? नाही, त्याच्यामध्ये किती मराठा समाजाचा फायदा होतो हे सगळं अभ्यासामध्ये ते आम्ही वाचून दिलं. मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही. ज्यावेळेस ते आम्हाला लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे, सरकारची बैठक लावायची त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारची बैठक कधी की या एक ज्वलंत प्रश्न आहे मराठ्याचा, याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो, 1% मराठ्यांना दगाफटका होत नाही, त्यावेळेस सरकारला सांगतात. आत्ताच त्यांना शब्द द्यायचा, आम्हाला आत्महत्या त्यांचा फॉर्म्युला काय आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला, आणि आधीच सांगायचं की हो आम्ही सरकारची बैठक लावतो. सरकारची बैठक कधी लावायची, त्यावेळेस आपल्या समाजाच्या याच्यामध्ये जिथे आणि फायदा होतो त्यावेळेस. आणखी ते वाचलंच नाही तर आधी वर काय म्हणू ना, आमच्या जुनी म्हणे म्हैस पाण्यातून वर सावधा, माहीतच नाही काय, आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू, आता नाही. 5-6 मुद्दे मांडले तुमच्याकडे, त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता, ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा 10% आरक्षण, असे 2-3 जे मुद्दे होते हे तुम्हाला कसे वाटले? नाही, तेच सांगितलं मी, म्हैस पाण्यातून वर सावधा, त्यातलं पोटात शिरल्याशिवाय ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये, कारण ते पण कायद्यात नाही, काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असते. आणि आपल्याला मला ती किमान नाही करायची, माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळे मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे, आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे, ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू. आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्याला 100% बोलू, सांगू, नंतर पुढचे निर्णय घेतो, पण आज नाही. ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिडला होता, खडे बोल सुद्धा सुनावले, नंतर हरिभाऊ राठोड तुम्हाला सॉरी सुद्धा मारले. काय मुद्दा आहे तो? नाही, ते काय झालं ते ज्येष्ठ असं नाही, पण खरं बोलू. मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायची सवय होती. आम्ही ते सोबत एकत्र होतो, भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन त्याशी आम्ही सोबत होतो. आणि आजच्या पिढीतलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं 12 बलुतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बंधू आले होते आमचे, आणि आपण त्यांना त्या दिवशी शब्द दिला की आपण, त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही, त्यांचं वेगळा पुरवलं पाहिजे. आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता, कोणाची पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मिळण्यात दिला. त्यानंतर 4 सभेत बोलले त्यानंतरही, आणि ती काल परवा डायरेक्टच बनली. म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचा समाज काय, हे थोडंसं मला रात्री झालं की एवढे मोठे अभ्यास आहे काय त्याची अभ्यास नाही असं बोलतात. जरांगी आमची मागणीबद्दल बोलत नाही. अरे म्हणलं हे असं कसं गैरसमज समाजात पोचवू शकतो, गैरसमज कसा पोचवू शकतो. म्हणून आता ती आलेत म्हणून विचारणं काम होतं. मी फोन करून त्यांना विचारलं नाही, आणि कोणी परस्पर तिकडे बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून. ते आले म्हणून बोललो, नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं. राठोड साहेब, तुम्ही काय फॉर्म्युला दिलाय जरा सांगा.
एक मिनिट. नेमकं तुमचा फॉर्म्युला काय आहे बघा, आणि तुम्ही तुमचा सांगितलंय प्रस्ताव त्यांना बघा तुम्ही आपण साधारण किती मुद्दे आणलेत फॉर्म्युल्यामध्ये मुद्दे बघा कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगतो 50%च्या वर देता येते बरोबर. मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण 50%च्या वर सुद्धा आरक्षण देऊ शकतो, परंतु ते 57% पर्यंत देऊ शकतो. काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत, आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहित आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं, म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं. आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलंय. आपल्याकडे बांके आयोगाने जो आवाज दिलेला आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की 37% ओबीसी आहे, तर 37% आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला म्हणजे 50%च्या वर आपण देऊ शकतो. आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये, ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात. तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो, आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो, तर 27% आरक्षण देतो. मग 27% आरक्षण जर ओबीसीला दिलं तर ते 10% आहे, ते जर आपण मराठ्यांना दिलं तर कोणाला धक्का लागत नाही. 27% ओबीसीला राहील आणि 10% आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो. हा एक फॉर्म्युला. आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे, कुठं आणलेलं आहे, इथेच आणलंय ना. 50%च्या वर देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नकारलेलं आहे. तर आता प्रश्नच नाही, हे कायद्याने सांगते, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे की तुमच्याकडे जर 27%च्या वर असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल, त्याचा मला आनंद झाला. आणि जेव्हा सरकारकडे मी जातो, मीटिंग मागतो, मागत नाही, ठीक आहे, मग आमचं प्रति सरकार बसलंय नाही ते जरांगी सरकार, मग त्यांच्याकडे आलो, एवढं.